नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता नंदिनी आणि या तिच्या सासूबाईंनी म्हणजे मानंताईंनी मिळून जीवाचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं. आता या नंदिनीचा उत्साह बघून काव्याला खूप जेलसी वाटते आणि तिने आता थेट जीवाला गाठलंय आणि जीवाला धमकीच दिली आहे की तुझ्या वाढदिवसाला मी आता काय धमाका करते ते बघ. त्या जीवाला आलना टेन्शन, पण आता हे सगळं त्यांनी पुढच्या प्रमोद दाखवलंय. आता आजच्या एपिसोड काय होता ना ते सुरुवातीपासून ऐकत राहा. तर बघा, काल आपण पाहिलं की नंदिनी म्हणत असते या मानिनी ताईना की आई जीवाचा तो दिवस मला स्पेशल करायचा आहे. मग मानिनी ताई म्हणतात, अगबाई तुझ्या लक्षात आहे का जीवाचा वाढदिवस आहे आज म्हणून. मग आताही नंदिनी म्हणते, हो आई जीवाचा वाढदिवस आहे ते माहिती आहे, पण अॅनिव्हर्सरीच्या आपण सेलिब्रेशन नंतर जरा टेन्शनच आलंय मला. म्हणजे धडकी भरली आहे की करू की नको करू वाढदिवस, पण आधी जरा नाटक केलं तिने बरकाती म्हणते. आई पण मला माहितीच नव्हतं, बरं झालं तुम्ही सांगितलं मला वाढदिवस आहे. मग माणताई म्हणतात, बरं झालं बाई नंदिनी, तू ट्रेस नाहीये कारण तुला जमत नाहीये हा खोटं बोलणं चेहऱ्यावर दिसतंय. संग काय नाटक करतेस, चल गप सांग बरं मला काय प्लॅनिंग केलेस. मग नंदिनी म्हणते, आई प्लॅनिंग नाही केलं सक, पण मला आता त्या अॅनिव्हर्सरी नंतर जरा धडकीच भरली आहे. म्हणजे मी चांगलं प्लॅनिंग करायचं आणि होऊन बसायचं काहीतरी वेगळंच. मानिनी ताई तिला समजवत होता, असं काही होणार नाही. त्या दिवसानंतर ब्याच गोष्टी घडल्या. जीवाने वाचवलंय तुला दीपक पासून, तुला बरं नाही म्हणून तुझी काळजी पण घेतोय, तुझ्या मागे पुढे करतोय अगम आणि पसारे. बहादर असा माझा मुलगा आता चक्क कपड्यांच्या गड्या घालतोय. म्हणजे किती कमाल झाली बघ बरं. आणि पार्थ आणि त्याच्यामधली दरी पण कमी झाली आहे, हे उत्तम झालंय बघ. नंदिनी सगळी थोडक्यात काय अगं गोष्टी बदलतायत. नंदिनी जीवाही बदलतोय. थोडक्यात सांगायचं झालं तर तू या ज्या गोष्टी करतेस ना त्या करत राहा बाई. अगं म्हणजे ते वाढदिवसाच प्लॅनिंग कर. नंदिनी म्हणते, आई तुम्ही बोलताय म्हणून धीर येतोय मला, पण खरंच करू ना वाढदिवसाच प्लॅनिंग आता. या मानताई म्हणतात, हो कर. नंदिनी म्हणते, मला तुमची मदत लागेल सगळ्यांची. मग आता या मान म्हणतात, अगं करू ना आम्ही मदत. मी पार्थ आणि मिथुन भाऊजींना सांगते आपण सगळे मिळून. मग लगेच नंदिनी म्हणते, आई आपण गपचूप करूया प्लॅनिंग. मग या मान म्हणतात, तुमच्या खोलीत जाऊया का. मग नंदिनी म्हणते नको आमच्या खोलीत केलं प्लॅनिंग आणि याना कळलं तर आपलं सग प्लॅनिंग रद्द होईल. अहो तुमच्या खोलीत करूयात का आई. मग आता वा मानिनी ताई म्हणतात, हो आमच्याच खोलीत करूया असं म्हणून हटाई देतात नंदिनीला. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की नंदिनीच्या हाताला लागलाय आणि दोघीजणी अशा म्हणजे छान बॉन्डिंग दाखवली त्यांनी. आणि बघा आता पुढे त्याजकेटचा तमाशा झालाय. आता काव्या कपाट उघडते तेव्हा लगेच तेजकेट समोरच असत. बर आता तेजकेट ती बघते आणि म्हणते, अरेच्या हे जकेट इथे कसं काय. हे जकेट तर मी जीवाला दिलं होतं. काव्या आता तेजकेट ब्याचवे निहात असते बरका. ते वड्यात पार्थ येतो आणि म्हणतो, अरे वा हे जकेट सापडलं तुम्हाला, व्हेरी गुड. आता त्या काव्याला ते आठवतं की आपण जीवाला ते कसं भेट दिलं होतं वगैरे. ते मालिकेच्या सुरुवातीला त्यांनी दाखवलं होतं. अर्धी एपिसोडन प्रेक्षकांनो मागचं व्हिज्युअलाइज करण्यातच दाखवता होते. एवढा टाइमपास असतो ना की विचारू नका. पण असो आता पहा, हा पार्थ म्हणतो, अरे वा सापड तुम्हाला जकेट, मला सापडतच नव्हतं. कुठे होत हे जकेट. मी तरीच म्हणलं पिव जकेट गेलं कुठे कुठे सापडलं तुम्हाला हे जकेट. काव्या आता त्याला चिडून म्हणते, काय हे जकेट तुमच आहे. पार्थ म्हणतो, हो हे माझं आहे. अरे नाही ना, एक मिनिट आठवतंय मला आता. पुन्हा पार्थला आठवत बरं का की जीवाने दिलं होतं त्याला जकेट. म्हटलं ना मी. प्रेक्षकांनो अर्धे एपिसोड संग मागचं दाखवण्यात घालवतात. मग आता ते जकेट त्याने घातलं होतं अशा पद्धतीने त्याला आठवलं. ते सांगतो आठवतो आणि काव्याला म्हणतो, अरे हा आठवलं मला हे जकेट जीवाच आहे. म्हणजे होतं आता ते माझ आहे. आता काय झालं होतं माहिती का, मंदिरात जाताना मी जीवाकडं जकेट मागितलं पण दिलंच नाही त्याला. द्या टाटाई. आता काव्याच्याकडे रागाने बघते बरका. मग पा म्हणतो, असं काय करताय, जीवाच जकेट आहे ना, ते जे जीवाच आहे ते माझं आहे. ही लगेच चिडते आणि म्हणते, अजिबात नाही, जी गोष्ट आपली नाहीये ना ती दुसऱ्याची आहे ना, मग त्याच्यावर कशाला आपण हक्क गाजवायचा. आताही एवढं चिडून बोलते याला समजतच नाही एवढं काय झालं. तो म्हणतो, म्हणजे असं काय बोलताय तुम्ही सुद्धा तुमच्या नंदिनी ताईच काही ना काही ढापलंच असेल ना, स्कार्फ वगैरे. आता याने टोमणा मारलाय बरका तिला, कारण याने त्या लग्न ठरलं होतं नंदिनीच आणि त्याच तेव्हा स्कार्फ दिला होता ना नंदिनीला. आणि आता ते काव्याला आठवतं आणि ती काहीच बोलत नाही बरका तरी सुद्धा. मग आता पाड थोडा सस्पेन्स क्रिएट करत म्हणतो, आता लागली टोटल मला समजलं. मग काव्या त्याच्या मागे जाते आणि म्हणते, कसली टोटल. मग पार्थ म्हणतो, मला होता तो संशय खरा ठरला. आता थोडा सस्पेन्स दाखवला यांनी बरका. मग काव्या घाबरून म्हणते, म्हणजे कसला संशय होता तुमचा.
मग आता लगेच पार्थ पचका करून म्हणतो, मधली भावंड हो. काही दिवसापूर्वीच माझी आणि नंदिनीची चर्चा झाली होती या विषयावर. तेव्हा मी सांगत होतो नंदिनीला मधली भावंड असतात ना, त्यांना वाटत असतं की सगळा अन्याय आपल्यावरच होतो. म्हणजे त्या भावंडांना वाटतं की आपल्याला सेकंड क्लास वागणूक मिळते. त्या भावंडांना वाटतं की आपण लहान आहोत ना, आपल्याला कोणी कसंही वागवतं. कसं आहे माहिती का, आमच्या घरात जीवा लहान आहे आणि तुमच्या घरात तुम्ही लहान आहात. जीवाला असंच वाटतं की सतत त्याच्यावर अन्याय होतो. तुम्हाला असंच वाटत असेल ना, कारण जीवा प्रत्येक गोष्टीला रिलेट करत राहतो. नंदिनी ताईनी सुद्धा तुमच्याकडून काही धापलं का. आता असं बोलल्यानंतरही काव्या पार्थला उत्तर देते, माझी सगळ्यात प्रिय आणि माझी जवळची गोष्ट आज तिच्याकडे आहे. आता पार्थ एकदम चिडून म्हणतो, काय कुठली गोष्ट. आता इतको गाजवताना प्रेक्षकांनो हा सीन काही विचारू नका. आपल्याला वाटत आता बोलून टाकते काय काव्या, पण आता काव्या तेजकेट देते बरं का पार्थला. मग पार्थ लगेच विषय बदलून म्हणतो, राहू द्या हो तुमच्याकडे. अहो आम्ही मोठे भावंड असेच दानवीर असतो आणि आम्ही सिद्ध करत असतो की आम्ही किती चांगले आहोत. तसं असतं बालिके, आम्ही मोठे भावंड दानवीर करण आहोत. हे सिद्ध करण्याची संधी मला दवडायची नाहीये. त्यामुळे राहू द्या जकेट तुमच्याकडेच असू द्या. आता ती काय करणार जकेटच. मग आता काव्याला हूच म्हणतो तो, हे जकेट तुम्हाला छान दिसेल काव्या. आणि काव्या त्याला रिस्पॉन्स न देता पुन्हा चेहरा फुगवून घेते आणि ते जकेट जागेवर ठेवायला जाते. आता पार्थ पुन्हा म्हणतो, अहो ऐका ना, जे सांगायला आलो होतो ते राहूनच गेलं. येत का माझ्या बरोबर आईला टेन्शन येत. आता असा काय बोलू लागला ती म्हणते काय. पार्थ म्हणतो, अहो म्हणजे मला म्हणायचं होतं की ते आईच्या रूममध्ये ना जरा. आता तो पुढे काही बोलणार ते वड्यात काव्या त्याला बोलूच देत नाही आणि म्हणते, मला यायचं तुमच्या सोबत, मला एकटीला सोडताल का जरा. मला नाही यायचं कुठेही. आता ते जीवाच्या वाढदिवसाच प्लॅनिंगसाठी तो बोलवत असतो तिला, पण ही खसकण ओरडते त्याच्यावर. मग पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे नका येऊ, घ्या तुमची स्पेस. जरा नाराज होतो तो पण पुन्हा हसून म्हणतो, थोड्या वेळ चला हो, आम्ही नाही डिस्टर्ब करणार. मग ते वड्यात तिथे रम्या आहेत. म्हणते, अरे पार्थ मी करणार आहे तुला डिस्टर्ब. अरे मी काय आणलं बघ. अरे आपले जे नागपूरचे क्लायंट आहे ना, त्यांनी ऑरेंज बर्फी पाठवली आपल्यासाठी. आता ते वड्यात पार्थला फोन येतो आणि तो बाजूला जातो. हा आईचाच फोन आलाय त्याच्या. आता ही काव्या जकेट ठेवत असते कपाटात. तेव्हाही रम्या तिला टोमणा मारते, अगं काव्या सगळेजण मामीच्या रूममध्ये एकत्र जमताय, तुला नाही यायचं का. काव्या म्हणते, मला नाही जायचं, तिथे जाऊन मी काय करणार आहे. आता ती रम्यावर ओरडते आणि निघून जाते. आणि आता रम्या विचार करते की अरे ही चिडलेली दिसते आहे, म्हणून आता पुढच्या सीनमध्ये ते दाखवणार आहे की रम्या तिला मॅनिप्युलेट करते. पुन्हा एकदा प्रेक्षकांनो, ही खरंच UPSCची परीक्षा देते ना, काय चालण्याचं असो. आता बघा मानिनी ताईंच्या खोलीमध्ये सगळे कसे एकत्र जमतात आणि गंमत जन्मत होते. आता नंदिनी आल्यावरती या पटकन दरवाजा लावून घेतात मानिनी ताई आणि या नंदिनीबाई म्हणतात, काय ना अहो प्रत्येक वेळेला मला हे आवाज देत होते सारखे, काय हवंय काय नकोय मला निघताच येईना. बघा खोलीतून अहोनी ते फोनवर बोलत होते आणि पटकन मी सटकले आणि या खोलीत आले. मानिनी ताई म्हणतात, अग छानच आहे की अगं जीवा अवतीभवती करतोय ना, तुझ्या नाण्याची दुसरी बाजू बघ जीवा कशी काळजी घेतोय तुझी. मग नंदिनी लाजते. मग माणताई म्हणतात, नंदिनी तुझा हात बरा झाला ना तरी काही महिने बंडेज राहू दे, म्हणजे माझं गधड पोरगण तुझी काळजी घेईल ना. नंदिनी ताई म्हणतात, आई काय हो तुम्ही गदरा वगैरे. मग आता माणताई म्हणतात, सॉरी गबाई तुझ्या नव्याला गदरा म्हटले ना मी. मग नंदिनी म्हणते, बर आई आपण प्लिंगला लागूयात. जीवा इथे आले तर झालंच आपलं प्लिंग. मग आता या माणताई म्हणतात, पार्थ आणि मिथुन भाऊजी कुठे आहेत. नंदिनी म्हणते, बघा ना लेट लतीफे आहेत अजून आले नाहीत. आता ते वड्यात दरवाजा वाजतो आणि जीवाच तिथे येतो आणि या दोघीचा पचका होतो. प्लिंग जीवा आल्या नंदिनी सारखी स्टाईल मारतो आणि म्हणतो, काय ग नंदिनी मी जरा फोनवर बोलायला व्लो तर लगेच आली ना इकडे. तोंडाचा टॉक टाईम आणि पायाची भिंगडी जरा शांत नाही बसवत का तुला. अगं बरं नाही ना तुला लक्षात तर नाही का तुझ्या, आराम करत जावं कधीतरी ऐकत जाना माझं. नंदिनी म्हणते, अहो किती बोलताय मला, मी पेशंट आहे ना हो, जरा प्रेमाने बोला ना माझ्याशी. जीवा म्हणतो, बघ आई हे असं असतं बघ, तूच ओरड बरहिला. मान्नी ताई म्हणतात, बरोबर आहे जीवा तुझ्या बरोबर आहे. आणि काय ग नंदिनी ऐकत नाहीस ना तू, त्याचं केवढी काळजी घेतोय तो तुझी, असं नाही हा वागायचं. अरे जीवा सांगितलं बघ ऐकेल ती माझं ऐकेल. जीवा म्हणतो, माझ्या कपाळावर मी मूर्ख आहे असं लिहिलं का गाय. ह्यांची गंमत चालू आहे. हा प्रेक्षकांनो छान दाखवलाय संवाद. मग आता लगेच या दोघी म्हणतात, बघू लिहिलं का
जीवा म्हणतो काय चाललंय तुम्हा दोघींच्या नंदिनी चल आधी गोया घ्यायच्यात ना नंदिनी म्हणते असं काय करताय अहो मी आत्ता आले ना रूममध्ये मला गप्पा मारायच्या आहेत आईशी जीवा म्हणतो अजून अगो किती गप्पा मारणार आहेस आईशी चल तुझ्या गोया घ्यायची वेळ झाली आणि आईला झोपू दे जरा म्हणताई म्हणतात अरे मला कुठे झोप आलीय आम्ही मारतोय ना गप्पा तुझ्या बरं जीवा जीवा म्हणतो नाही नाही ना मी सांगतो तुला आई ते आता त्याला एक पुस्तक दिसत तिथे आणि तो म्हणतो अरे वा आई हे पुस्तक बाबांच आहे ना अरे किती किती महिन्यापासून मला वाचायचं होत हे पुस्तक मला मितच नवतम बरं झालं सापडलं मारा मारा तुम्ही गप्पा मारा मी पुस्तक वाचतो आता या माने म्हणतात अरे बाबा तुझ्या रूममध्ये जाना तिथे जाऊन वाचना जीवा म्हणतो नाही बाबांच पुस्तक आहे हे मी इथेच बसून वाचतो तुमचम चालू द्या पण आता या दोघीं पंचायत पडली ना बर्थडेच प्लॅनिंग कसं करावं याच्या समोर आता बघा हा ते वड्यात मिथुन काका येतात आणि मोठा फचका करतात जीव तिथेच बसलेला असतो त्यांच काही लक्ष नसतं ते एकदम आतमध्ये येतात आणि म्हणतात जे काही करायचं आहे ना ते जीवा यायच्या आत करा पटापटा जीवा म्हणतो काय काय करायचं तुम्हाला मी यायच्या आत तुम्ही दोघं इथे काय करताय जीवा मिथुन काकाला आणि पार्थला विचारतो आता या दोघांचा जरा गोंध उडतो आणि सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात आणि बघा आताही रम्या आली बाबा त्या काव्याकडे पुन्हा एकदा तिच डोक खाते रम्या आधी तर तिला गेल्या विचारते काय ग काव्या तुझी नंदिनी ताई बरी आहे ना आता मग आता काव्या तिला म्हणते की हो होतीये हुहू रिकव्हर रम्या म्हणते बरं आहे बाई तशी घरातले खूप काळजी करताय तिची आता अगं मामी तिच्यासाठी सतत काही ना काही खाय प्यायला बनवत असते आणि जीवा तर तिचे लाड करायला सतत पुढे करत असतो आणि तिच्या नवीन मित्र पार्थ तो सुद्धा खूप विचारपूस करत असतो बरं का तिची आता ती असं बोलते ना तेव्हा काव्याला असा त्रास होतोय असं दाखवलंय त्यांनी आणि मग या रम्याबाई म्हणतात अगं राहिलीस तू अगं तू तर तुझ्या ताईवर जीव ओवाळून टाकायला मागे पुढे बघत नाहीस ग अगं थोडक्यात काय तुझ्या ताईच्या मागे अख्खं घर झुलत असतं ग बाई प्रेक्षकांनो कसं आहे ना या काव्याला आपल्याला नेहमी कॉमेडी रोलमध्ये बघायला आवडलंय म्हणजे ती अशी छान चुनचुणीत तुणतुणीत मुलगी आपण पाहिली आहे ती अशी रागराग दिसते ना बाई मला असं वेगच वाटतं खूप सिरियस दिसते ना ती असं काय माहिती पण असं कुठेतरी असं तिला बघवत नाही असं म्हणायला हरकत नाहीये पण असो आता तिला जसा रोल दिलाय तसा ती करते आणि छान करते तर असो आता ही रम्या असं बोलल्यानंतर काव्या म्हणते मग काय झालं माझी ताई आहे चांगली माझ्या ताईची काळजी घेताय सगळे तर काय झालं माझी ताई खूप काही करत असते सगळ्यांसाठी आणि मला अभिमान आहे माझी ताई आहे आणि ती खूप काळजी घेते सगळ्यांची आता लगेच ही रम्या हणते अगं चांगल आहे ना तुला तुझी ताई असल्याचा अभिमान आहे नंदिनी आणि जीवाला त्याची बायको असल्याचा अभिमान आहे आता ती मुद्दाम आठवून देते ते काव्याला आणि म्हणते असंच म्हणलान ग तो पोलिसांसमोर आता काव्याला ते सगळं आठवत आणि पुन्हा ती डिस्टर्ब होते रम्या म्हणते काय ग काव्या कसला विचार करतेस अग मी नव्हते घरी पण आईने सांगितलं मला सगळं बरं झालं त्या दीपकला फोडून काढलं पार्थने आणि या आपल्या जीवाने मिळून त्याच लायकीचा होता ग तो पण मला नाहीये काव्या पार्थ आणि जीवाने हे सगळं आधी का केलं नसावं म्हणजे बघनात या दीपकने घरात घुसून हल्ला केला तुझ्यावर तेव्हा त्यांनी हे का नसेल केलं आता लगेच काव्या म्हणते अगं नाही त्या दिवशी हे गेले होते दीपकच्या मागे गेटपर्यंत गेले होते ते पण तेव्हा दीपक निसटला त्यांच्या हातून आणि त्याच रात्री जीवाने सुद्धा सिक्युरिटी गार्डला कामावरून काढून पण टाकलं होतं आणि पार्थने तर त्यांच्या मित्राला फोन करून सीसीटीव्ही फुटेज पण मागवलं होतं रम्या म्हणते अगं हो पण पुढे कुठे काय झालं त्याच्या अगं दीपकने तुझ्यावर अटक केला तेव्हा पार्थ आणि जीवा जेमतेम गेटपर्यंत गेले होते ग पण नंदिनीवर जेव्हा अटक झाला तेव्हा पार्थ आणि जीवाने मिळून त्या दोघांनी मिळून त्या दीपकची अख्खी कुंडली काढली ग पोलिसांच्या मतीने त्याची गली शोधली कुत्र्यासारखं त्याला फोडून काढला ग जन्माची अद्दल घडवली त्यांनी त्या दीपकला अगं त्यांनी ठरवलं असतं तर तुझ्यासाठी पण हे करू शकले असते ते पण त्यांनी कुठे केलं नाही ना किती इन्फ्लुएन्स करते ही प्रेक्षकांनो रमकाही आपला आता नंदिनी पुढे सॉरी रम्या पुढे म्हणते नंदिनीसाठी महाभारत घडवलं ग त्यांनी पण तुझ्यासाठी नुसते वरवरचेच प्रयत्न केले आता लगे काव्याला जेसी वाटते आणि वाईट वाटायला लागत ती उठून उभी राहते मग रम्या म्हणते अगं मला जो प्रश्न पडलाय ना तो वेगाच पडलाय बाई म्हणजे नंदिनीवर हल्ला झाला तेव्हा जीवाने जाणम दीपकला मारणं हे सग मी समजू शकते ग पण पार्थच काय पार्थ कशाला गेला होता तिथे दीपकला मारायला मला तर आश्चर्य वाटत बाई पार्थ कशाला गेला असेल तिथे नाही म्हणजे मान्य आहे नंदिनी आधी त्याची बायको होणार होती पण कुठे झाली मग तो कशाला गेला असेल तिथे मग आता काव्या म्हणते माझ्यासाठी गेले ते रम्या म्हणते अगं काय ग काव्या किती भोई आहेस तू तुला कोणी काही
सांगितलं ना तर तू लगेच विश्वास ठेवतेस. मला नाही वाटत तुझ्यासाठी पात केला असेल तो नंदिनीसाठीच केला असणार आहे. तिथे 100% बघ आता लगेच काव्या त्या गोष्टीचा विचार करायला लागते आणि पुन्हा रम्या म्हणते कमाले बाई नंदिनीच्या आत्ताचा नवरा आणि आधीचा होणारा नवरा दोघेही किती काळजी करतात ना नंदिनीची. कमाले बाई खरंच कमाल नशिबाने गबाई नंदिनी उगाच नाही म्हणाले मी नंदिनीच्या मागे पुढे अख्खं घर झुलत असतं. नंदिनीला या घरात जेवढी किंमत आहे ना तेवढी तुला नाहीये ग काव्या. नाही म्हणजे तुला तर खरंच किंमत नाहीये ग काव्या. मी मनापासून सांगते बघ आता. काव्या तिच्याकडे बघायला लागते आश्चर्याने. मग रम्या म्हणते अगं नाही पण कस आहे ना काव्या मी ठरवलंय आपलं म्हणणं जर कोणी ऐकून घेत नसेल ना तर आपल्याला असं काहीतरी करावं लागतं ज्यामुळे लोक आपल्याला सिरियसली घेतील. काहीतरी असं दाखवावंच लागतं ग चमत्कार. आता ती जेव्हा असं बोलते ना रम्या तेव्हा काव्याला तिचं बोलणं पटतं बरं का. आता एवढं पण समजलं नाही का काव्याला की आपल्या बहिणीवरती जो अटक झाला तो जीव घेणा होता. तिच्यावरच्या अटक पण जीव घेणा होताच पण त्याने दुसऱ्यांदा हल्ला केला म्हणूनच सगळे सिरियस झाले ना. असो आता रम्या म्हणते ते विचार कर हा आणि मग संत्रा बर्फी खा असं म्हणून तिने ती अख्खीच्या अख्खी बर्फी काव्याच्या हातात टेकवली आहे आणि असं म्हणून ती निघून जाते. तिला मजा येते. रम्याला आपण कसं काव्याला इन्फ्लुएन्स केलं मज्जा आली. आता ती तिथून निघून गेल्यानंतर काव्याला पण टेन्शन आले की खरंच नंदिनी ताईलाच महत्त्व आहे. पुन्हा ती आपल तिच्या अंगात वार शिरल्यासारखं करते. तर असो आता बघा यांची बर्थडेची प्लिंग चालू आहे वाढदिवसाची आणि आता ते मिथुन काका शिरलेत आतमध्ये खोलीत आणि एकदम ते बोलले ना की जीवा इथे नसताना आपण प्लिनिंग करू. आणि मग जीवा म्हणतो काय रे काका मी इथे नसताना कशाची प्लिनिंग करायची आहे तुम्हाला. काय रे काय चाललंय तुमचं जीवा यायच्या आत काय करायचं होतं तुम्ही दोघं इथे काय करताय. मिथुन भाऊजी म्हणतात इथे काय करताय म्हणजे काय. आय डोंट लाईक जीवा अरे इट इज डिस्कसिंग नाही तू मला आपलं मानू नकोस पण मी मानतो ना मला आपलं नाही म्हणजे ही माझ्या दादा वहिनीची रूम आहे आणि मी इथे कधी येऊ जाऊ शकतो. तू मला असं विचारू शकत नाहीस. मग लगेच पार्थ म्हणतो हो म्हणजे काय आई बाबाची खोली ही आणि काय काम आहे. आता मानिनी ताईकडे बघून पुन्हा म्हणतात काय काय काम काय. मग म्हणता मला काय विचारताय तुम्हीच इथे आलात ना मला काय माहिती काय काम आहे. आता यांची जरा गांधल उडाली. काय बोलावं यांना उमजेना. मग लगेच जीवा म्हणतो काय काम होतं तुम्हाला इथे कशाला आले. मग मिथुन भाऊजी म्हणतात असंच आलो होतो रे फिरत फिरत. मग पार्थ म्हणतो हो फिरत फिरतच आलो होतो. ते काय झालं मी खूप वेळ झाला आईला बघितलंच नव्हत. आईला बघितलं आता कशी आहेस आई तू. जीवाला तो विचारतो तू कशाला आला होतास इथे. जीवा म्हणतो मी पण फिरत फिरत आलो आणि आईला पाहायला आलो आणि आता मी पुस्तक वाचणार आहे मला डिस्टर्ब करू नका असं म्हणून आता तो तिथेच बसलाय. आता हे चौघजण खाणाखुणा करता एकमेकांकडे बघून नंदिनी आणि मानिनी ताई खुंतात चला चला आपण बाहेर जाऊ. आता हे दोघं चौक बाहेर जाणार तेवढ्यात जीवा म्हणतो एक मिनिट थांबा. काय चाललंय तुमचं काय प्रकार आहे हा सगळा काही सांगणार आहे का कोणी मला. कुठे चाललात तुम्ही सगळे अनिताई म्हणतात कोण कुठे चाललंय. आता हे दोघ आले तसे परत चालले. आता पार्थ मला भेटायला आला होता तसा चालला जा पार्थच्या. मिथुन भाऊजी म्हणतात वहिनी मी पण येतो बरं का. माननताई म्हणतात गेले गेले आम्ही आहोत तिथेच. अरे जीवा तू एक काम कर ना तुझ्या खोलीत जा आणि निवांत झोप आणि ते पुस्तक वाच. झोपता झोपता मग आता जीवा म्हणतो नको नको मी इथे बसूनच वाचतो ते पुस्तक. तुमच्या गप्पा चालल्यात ना करा की गप्पा. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रेक्षकांनो हा नंदिनीला काही सोडेना चिपकून बसलाय. आता या हुहू सास सुना गप्पा मारतात. आता या माने म्हणतात अगो नंदिनी आता कसं करायचं. नंदिनी म्हणते आई आता जे प्लॅनिंग करायचं ना ते जीवाच्या समोर बसूनच करायचं. आता ओपन चॅलेंज केलंय नंदिनीने. आता याच्या समोर बसून ही कसं प्लॅनिंग करणार आहे ते तिचं तिलाच माहिती. पण असो काय बाबा प्रेक्षकांनो बोलून बोलून थकून जाते मी. कधी कधी नॉनस्टॉप बोलावं लागतं. एखाद लाईक करून टाका ना बरं वाटतं जरा. चला आपल्या मेहनतीला कोणीतरी एफर्ट देतंय ना कोणीतरी किंमत करतंय ना त्याची छान वाटत हो तुमचे लाईक बघून आणि कमेंट्स बघून. तर पहा आता मिथुन भाऊजी आणि हा पार्थ दोघे जण किचनमध्ये आलेत कॉफी करायला. मग आता लगेच हे मिथुन भाऊजी वैतागतात जीवावर आणि म्हणतात काय यार पार्थ आय डोंट लाईक दिस कशाला आला असेल जीवा तिथे आपल्या प्लॅनिंगचा बोया वाजला ना. आय डोंट लाईक इट आय डोंट लाईक इट. पार्थ म्हणतो शांत व्हा काका मी कॉफी बनवतोय ना तुम्हाला
देव का मिथुन भाऊजी म्हणतात ते बाबा दे काय द्यायचं ते दे ते बर्थडेच प्लिनिंग गेलम पाण्यात दूध टाकून कॉफी तरी पिऊ डिस्गस्टिंग डोनट लाईक दिस असन आग वेगन इंग्लिश बोलून ते त्रागा व्यक्त करत असतात ते वडियात नंदिनीचा मेसेज आलाय पार्थला आणि मग तो मिथुन भाऊजीला सांगतो अरे काका नंदिनीचा मेसेज आलाय बघ मिथुन काका म्हणतात काय झालं रे प्लिन कन्सल झाला का मग पार्थ म्हणतो नाही प्लिन ऑन झालाय मग मिथुन भाऊजी म्हणतात जीवासमोर असताना कस प्लॅनिंग करणार आता पार्थलाही तोच प्रश्न पडलाय हो रे काका कसन करायच्या आता इकडे बघा जीवा समोर बसलेला असताना नंदिनी मुद्दाम मोठ्याने बोलत म्हणते आई माझं ठरलंय समोर कोणीही खेळाडू असू दे पण मी माझ्या प्लॅनिंगनुसारच गेम खेळणार मानिनी ताई हसतात नंदिनी म्हणते बघाच तुम्ही आता जीवा म्हणत असतो सिरियसली यार नंदिनी बुद्धिप खेळायची वे आहे काही नंदिनी आणि मानिनताई बुद्धिप खेळतायचीच मग आता माननताई म्हणतात तुला काय करायचं कशाला मध्ये नाक खूप असतोय तर तुझं वाचना जीवा म्हणतो नाही तसं नाही चाललंय माझं वाचन ते बघा हाताला लागलंय ना तिला जमेल का खेळणं नंदिनी म्हणते अरे का नाही जमणार मी डाव्या हाताने खेळ मला काही प्रॉब्लेमच नाहीये खेळायला जीवा म्हणतो मला आहे ना प्रॉब्लेम थांब जरा थांब हे बघ नंदिनी तू एक काम कर तू सांग डाव मी खेळतो आता या माणत्या म्हणतात जीवा तू जास्ती करतोय तिचा डाव तिला खेळू दे तू उगच आला ना तर आमचा डाव फसेल मग जीवा म्हणतो काय बोललात आता मानंताय टेन्शनमध्ये येतात आणि एपिसोड संपवतात प्रोमोमध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय प्रेक्षकांनो आता बघा हा पाठ ठरवतो की जीवाचा वाढदिवस फार्म हाऊसवरती करायचा साजरा आणि ते तो नंदिनीला शेअर करतो आणि नंदिनी काव्याला खोलीत बोलावून सांगते की आपल्याला जीवाचा वाढदिवस फार्म हाऊसवर सेलिब्रेट करायच्या देशमुखांच्या मग एकदम काव्या म्हणते पनवेलमधलं नंदिनी म्हणते तुला कसं काय माहिती आणि आता ती काहीतरी मातूर उत्तर देते नंदिनीला मग आता जीवाज नंदिनीकडे तिने ऐकलंय की फार्म हाऊसवर वाढदिवस साजरा करायचा आता हे दोघे फार्म हाऊसवर एकांत क्षण घालवायला गेले होते प्रेक्षकांनो तिथे या दोघांच्या खूप साया आठवणी आहेत पण आता बघा ती डायरेक्ट काव्यात जीवाज जाते आणि म्हणते ओ नंदिनीचे जीवा थांबा जरा अहो तुमचा वाढदिवस आहे ना परवा मग काहीतरी आयुष्यात ट्विस्ट नको का मग जीवा घाबरून म्हणतो कशाचा ट्विस्ट आता काव्या त्याला धमकवते आणि सांगते की मी आपल्या नात्याबद्दल परवा सांगणार आहे आता बघूयात प्रेक्षकांनो पुढे काय घडतंय मजा येणार आहे आता मालिका पाहायला काय वाटत तुम्हाला प्रेक्षकांनो जीवा आणि काव्याने सोबत एकांतात घालवलेले क्षण सगळ्यांसमोर तिथे येतील का पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये किंवा या दोघांना तिथे गेल्यावर वैयक्तिक त्रास तर होणारच आहे पण बघत राहू अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आत्ताच माझ्या महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.